हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. जेव्हापासून पाऊस पडायला लागलाय तेव्हापासून मला माझ्या कमेंट सेक्शन मध्ये खूप लोकांनी एक प्रश्न कॉन्स्टंट विचारलाय. तो म्हणजे पुष्पक नगरमध्ये वॉटर लॉगिंग होतं का? तर सी गाईज, माझा हा स्वतःचा पहिला एक्सपिरियन्स आहे पुष्पक नगरमध्ये पावसाचा. अजूनपर्यंत तरी मला वॉटर लॉगिंग होताना नाही दिसलंय. हो, पण एक गोष्ट आहे, इथे ना कन्स्ट्रक्शन साइट्स जिथे ऍक्टिव्ह आहेत त्याच्या एजिसला छोटे मोठे खड्डे आहेत, त्यात थोडं पाणी साचलेलं दिसलं. पण अदरवाईज तुमचा जो मेन रोड आहे, याय जायचा रस्ता आहे, चालायचा रस्ता आहे, ज्यावरून तुमचं व्हेकल पास होतं, तिकडे वॉटर लॉगिंग वगैरे नाही आहे आणि तिकडे खड्डेही नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पुष्पक नगर हा जरी डेव्हलपिंग एरिया असला तरी तो सिडको प्लॅन्ड एरिया आहे, त्यामुळे इथे वॉटर लॉगिंग किंवा खड्ड्यांचा इश्यू तुम्हाला फारसा दिसून येणार नाही. मी एक गोष्ट नोटीस केली आहे की इथे ज्या कन्स्ट्रक्शन साइट्समुळे, ज्या कन्स्ट्रक्शन्समुळे रोड्स जे स्पॉइल होत आहेत त्यांना मेंटेन करण्यासाठी सिडको खूप प्रयत्न करत आहे. रोज रात्री 11-11:30च्या दरम्यान जर्मन टेक्नॉलॉजीची एक मशीन बऱ्याच साऱ्या रस्त्यांवरती दिसून येते, जी ब्लॉक सिस्टीम मध्ये रोड्स तयार करते ओव्हरनाईट किंवा डे ऑर टू. इनफॅक्ट पुष्पक नगर हे मॉन्सून मध्ये, रेनी सीझन मध्ये आणखीन सुंदर दिसून येत आहे. मी या व्हिडिओमध्ये एक क्लिप ऍड करीन, प्लीज हॅव अ लुक. आणि तुम्हाला आणखीनही काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका. ओके, बाय.